शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि। श्री रामचंद्र चरणो वचसा गृह्णामि। श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि। श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। हे भगवान श्री रामचंद्र, मैं आपका मन से स्मरण करता हूं। मन का स्वभाव है चिंतन करना। परमार्थ मार्ग में लगा हुआ मन परमात्म चिंतन करता है। चिंतन शब्द सार्थक हो जाता है जब मन प्रभु का चिंतन करे। मेरा मन प्रभु सदा आपका चिंतन करे। श्री रामचंद्र चरणों मनसा स्मरामि। राम प्रभु के चरणों का बड़ा महत्व है। श्री रामचंद्र चरणो वचसा गृह्णामि। वाणी से सदा मैं आपके चरणों का ही वर्णन करता रहूं। श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि। हे परमात्मा, सदा ये मस्तक आपके चरणों में झुका रहे। सदा ये मन आपका चिंतन करता रहे। मैं आपके चरणों की शरण लेता हूं। श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। श्री रामचंद्र चरणं शरणं प्रपद्ये। सगळ्या सुखांना देणारे चरण आहेत रामप्रभूचे। सगळ्या सुखांची प्राप्ती होते। रामप्रभूचा कृपा वर्षाव जीवनावर होतो। मन लागलं पाहिजे त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये। गोस्वामीजी तुलसीदासजी महाराजांनी त्या चरणाचं महात्म्य वर्णन केलं। भज मन राम चरण सुखदाई। भज मन राम चरण सुखदाई। जिहि चरणन से निकसी सुरसरी। संकट भज मन राम चरण सुखदाई।
हे मन, सारे सुखों को देने वाले राम प्रभु के चरणों का स्मरण कर। जिहि चरणन से निकसी सुरसरी, शंकर जटा समाई। गंगा जी का इतिहास बता रहे हैं स्वामी जी महाराज। गंगेचा इतिहास सांगतात। ज्या चरणाजवळ गंगेचा उद्गम झाला, गंगा तर सत्यलोकामध्ये होती। सत्यलोकामधली गंगा पृथ्वीवर कशी आणायची? हे रहस्य नारायण भगवानचे अवतार कपिल भगवान यांनी अंशुमानला सांगितलं होतं। या पृथ्वीचे बलाढ्य राजे होते सगर महाराज। जगामध्ये मार्ग नव्हते, सगळं जग वनांनी भरलेलं होतं। जिकडे जावं तिकडे घनदाट अरण्य। एका भागातून दुसऱ्या भागाकडे जाण्यासाठी रस्ते नव्हते, आणि मग लहान लहान वाटा तयार केल्या सगळ्या भरतखंडामध्ये। पाऊल वाटा, पायी जाता येईल अशा वाटा, त्या ज्यांच्या प्रभावामुळे प्रगट झाल्या त्यांचं नाव होतं सगर महाराज। इक्ष्वाकू वंशामध्ये प्रगट झाले होते, जन्मले होते, रामप्रभूचे पूर्वज होते। मातेच्या गर्भामध्ये असताना विमातांनी मातेला जहर दिलं होतं, विष दिलं होतं, गर दिलं होतं। गर म्हणजे जहर। पण और्व ऋषीच्या कृपाप्रसादानं, योग बलानं ते जहर, ते गर स्तंभित करून टाकलं होतं। मातेच्या गर्भामध्येच रक्षण केलं होतं, त्या बालकाचं रक्षण केलं होतं त्या गरापासून। मग त्यांचा जो जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांना सगर म्हटलं। सगर महाराज महाप्रतापी, प्रचंड पराक्रमी, ही पृथ्वी जिंकली। या पृथ्वीतल्या लोकांना अनुशासन दिलं, अधिकार दिले। काही लोकांना अधिकार दिले 2 वस्त्राचे, काही लोकांना 1 वस्त्राचा अधिकार दिला, काही लोकांना केवळ लंगोटी, काही लोकांना सांगितलं मुंडन करायचं, काही लोकांना सांगितलं अर्धमुंडन करायचं, काही लोकांना सांगितलं केस ठेवायचे। आणि ह्या परंपरा आजही जगातील विभिन्न देशामध्ये त्रेतायुगापासून चालत आलेल्या आहेत, आजही आहेत। युग बदललेला आहे, काळ बदललेला आहे, आधुनिकतेचं वारं वाहायला लागलेलं आहे। पण सणा उत्सवाला त्या त्या देशातले लोक त्या त्या परंपरेचं पालन करतात। ह्या परंपरा सगर महाराजांनी दिल्या होत्या। असा प्रतापी राजा, इंद्राला भीती वाटायला लागली होती सगर महाराजांची। सगर महाराजांनी यज्ञ केला, पुण्यप्राप्तीसाठी यज्ञ। जीवनामध्ये काही चांगलं घडलं तर मंगल कार्य करावं, यज्ञ करावा, अनुष्ठान करावं, पारायण करावं, भागवत करावं, अन्नदान करावं वगैरे वगैरे। सगर महाराजांनी यज्ञाचं अनुष्ठान केलं। इंद्रानं तो यज्ञ पशु अश्वमेध यज्ञाचा तो अश्व चोरून नेला।
आणि नेऊन कपिल नारायण भगवानच्या आश्रमामध्ये ठेवून दिला, समुद्राच्या किनारी. कपिल नारायणचा भगवानचा आश्रम हा समुद्राच्या किनारी होता. तिथे तो अश्व नेऊन ठेवला. यज्ञाचा पशु दिसत नाही म्हणून सगळे पुरोहित उद्विग्न झाले. सगर महाराजांना सांगू लागले, रात्रीच्या वेळेला यज्ञ पशु कोणीतरी चोरून नेला. तो प्राप्त केल्याशिवाय यज्ञाचं पुढील कार्य होऊ शकत नाही. आणि सगर महाराजांनी आपल्या पुत्रांना आज्ञा केली. अनेक पुत्र यज्ञ पशु शोधून आणा. आणि ते शोधायला गेले. सगळ्या पृथ्वीवर शोध घेतला. त्यांनी पृथ्वी सुद्धा खोदायला सुरुवात केली. त्यांनी केलेलं खोदकाम आजही प्रगट आहे. अनेक देशांमध्ये ते आहे. हे कोणी खोदून ठेवलेलं आहे हा प्रश्न आहे. सगर पुत्रांनी ते खोदलं होतं. आणि करता 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 ते कपिल भगवानच्या आश्रमामध्ये आले. कपिल भगवान ध्यानस्थ होते. कपिल भगवानच्या मागे तो अश्व त्यांनी उभा केला. त्या अश्वाकडे जेव्हा पाहिलं तेव्हा ते सगर पुत्र क्रोधावले, अवार्च बोलायला लागले, प्रलाप करायला लागले. कपिल नारायण भगवाननी डोळे उघडता बरोबर ते सगळे भस्म झाले. कपिल भगवानला ते भस्म करायचे नव्हते. ते त्यांच्या कर्मानं भस्म झाले. त्यांच्या अंतःकरणामधला मध्ये असलेला क्रोध, त्यांचं ते अविवेकानं बोलणं भस्म झाले. सगर पुत्र कोणीही परत गेलं नाही. यज्ञ पशु तिथेच होता. मग सगर महाराजांनी पाहिलं की पुत्रही परत आले नाही, यज्ञ पशुही आला नाही. बराच काळ निघून गेला. मग त्यांनी आपला एक वेगळा पुत्र होता, दुसऱ्या पत्नीपासून असलेला एक पुत्र होता, त्याचं नाव असमंजस. आणि असमंजसला सांगितलं की तू आता यज्ञ पशु शोधण्यासाठी जावं. त्याने नकार दिला. त्यांनी पितृवचनाचं पालन केलं नाही. मग त्या असमंजसचा एक पुत्र होता अंशुमान. तो आज्ञाकारी होता. आपल्या आजोबाचा भक्त होता. आजोबाचा आवडता होता. त्या अंशुमनला बोलावून पाठवलं. अंशुमनाला आज्ञा केली, जा यज्ञ पशु शोधून आण. आणि अंशुमान भ्रमण करायला लागले. आणि करता करता कपिल नारायण भगवानच्या आश्रमामध्ये आले. आणि तिथे आल्यानंतर तो यज्ञ पशु पाहिला. कपिल नारायण भगवानचं दर्शन झालं. अंशुमाननं दंडवत केला. चरणाजवळ हात जोडून बसला. कपिल नारायण भगवाननी डोळे उघडले. सगळा प्रकार लक्षात आला. कपिल नारायण भगवान म्हणाले, अंशुमान, हा अश्व तू घेऊन जावा. तुझ्या आजोबाचा जो संकल्प आहे, अश्वमेध यज्ञाचा संकल्प, तो संकल्प पूर्ण करावा. आणि जिथे तू बसला आहेस इथे राख आहे. ही राख तुझ्या पूर्वजांची आहे. तुझे काका इथे भस्म होऊन पडलेले आहेत. त्यांचा उद्धार तेव्हाच होईल जेव्हा गंगा येईल. सकल पाप हारिणी, भवभय तारिणी, त्रिपथ गामिनी भगवती गंगा जेव्हा इथे येईल तेव्हा तुझ्या सगळ्या काकांचा उद्धार होईल. अंशुमान आले अश्वाला घेऊन. सगर महाराजांना सगळा वृत्तांत निवेदन केला. यज्ञ पूर्ण केला.
सगर महाराजांना वैराग्य प्राप्त झालं. सगर महाराज हिमालयामध्ये निघून गेले, तपश्चर्येमध्ये लीन झाले. अंशुमान विचार करायला लागले की आता पुढे काय करावं. आपल्या पितरांची मुक्ती आपल्याला करायची आहे. आपल्याला दिलेली ही आज्ञा आहे कपिल नारायण भगवानची. हे केल्यानंतर आपल्या आजोबाला प्रसन्नता होईल. अंशुमानचं अंतकरण फार उदार आहे. अंशुमानच्या अंतकरणामध्ये परहिताचाच विचार आहे, आजोबाच्या प्रसन्नतेचा विचार आहे. आपल्या पुत्राला राज्य सिंहासनावर बसवलं, दिलीपला बसवलं. अंशुमान महाराज हिमालयामध्ये निघून गेले. तपश्चर्या करता 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 त्यांनी देह ठेवला. समाचार आला, अंशुमान महाराजांनी देह ठेवला. राजभवनामध्ये मोठा आक्रोश व्हायला लागला. सगळे रडायला लागले. दिलीप महाराजांनी सगळ्यांना शांत केलं. आपली एक पिढी तपश्चर्या करता करता झिजून गेली. आता कर्तव्य दिलीप महाराजांवर आहे. दिलीप महाराजांनी आपल्या पुत्राला भगीरथला राजसिंहासनावर बसवलं आणि निघून गेले. तपश्चर्या करता 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 दिलीप महाराजही गळाले. दुसरी पिढी तपश्चर्येमध्ये गेली. समाचार भगीरथ महाराजांना मिळाला. त्यांचं अंतकरण हळहळलं. राहिलेली तपश्चर्या आता आपण केली पाहिजे. आणि भगीरथ महाराजांनी भगीरथ संकल्प केला आणि तेही हिमालयामध्ये निघून गेले. एका पर्वत शिखरावर तपश्चर्या करायला लागले. भगवती गंगेचं स्मरण करायला लागले. भगवती गंगा प्रसन्न झाली. भगीरथा, मी प्रसन्न आहे. आता सांगा काय आज्ञा आहे. भगीरथजी महाराजांनी विनंती केली, हे माते, भूतलावर यावं, पृथ्वीवर यावं. भगीरथी गंगा म्हणाली, गंगा भगीरथजी महाराजांना म्हणायला लागली, हे भगीरथा, मी तर यायला तयार आहे, पण माझा वेग कोण सहन करेल. मी जर सत्यलोकातून उडी घेतली तर पृथ्वी राहणार नाही. पाताळापर्यंत माझी धार जाईल. माझ्या धारेला नियंत्रित कोण करेल. आणि मग पुन्हा भगीरथजी महाराजांनी शिव भगवानची तपश्चर्या केली. शिव भगवान प्रसन्न झाले. आशुतोष भगवान प्रसन्न झाले आणि स्वीकारलं, भगीरथा, गंगेची धारा मी माझ्या जटेमध्ये बांधून टाकेल. आणि आव्हान केलं भगीरथानं, हे भगवती गंगे, आता तू पृथ्वी तलावर यावं. गंगेनं उडी घेतली. ती धारा शिव भगवाननी आपल्या जटेमध्ये बांधून टाकली. भगीरथजी महाराजांनी विनंती केली, हे शिव भगवान, एक धारा सोडा. कृपा केली शिव भगवाननी आणि त्यातली एक धारा सोडली. पुढे पुढे भगीरथ महाराज जायला लागले. मागे मागे गंगा, गंगा सागर हे दिव्य स्थान, त्या ठिकाणी गंगेला घेऊन गेले. संताचा केवढा प्रभाव आहे. संताच्या मागे पावित्र्य चालत असतं. संतामध्ये पावित्र्य प्रतिष्ठित झालेलं असतं. भगीरथ महाराजांचा एवढा प्रभाव की ते पुढे चालतात. त्यांचं अनुसरण करत करत गंगा चालते. गंगा सागर पर्यंत ते गंगेला घेऊन जातात आणि आपल्या पितरांचा उद्धार करतात. मनुष्यानं केलेल्या पुण्यानं त्याच्या पितरांचा उद्धार होतो. त्याच्या मात्या पित्याचा उद्धार होतो. पुत्रानं जर दुष्कर्म केले तर त्याच्या मात्या पित्यांची, त्याच्या पितरांची अधोगती होते. फार मोठा संदेश दिलेला आहे भगीरथ महाराजांनी.
सगळं जीवन समर्पित केलं होतं. एक निष्ठा होती, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, असा दृढ निश्चय होता. निश्चयाचे बळ आणि निश्चयाचे फळ. सत्संकल्प असला तर ते संकल्प परमात्मा पूर्ण करतात. प्रत्येकामध्ये हे लपलेलं आहे. असा कोण मनुष्य आहे की ज्याला जीवनामध्ये श्रेष्ठ साध्य करता येणार नाही? सगळ्यांना साध्य करता येईल. परमात्म्याची कृपा आहे जीवावर. कोणताही जीव त्या कृपेपासून वंचित ठेवलेला नाही. हरी भगीरथी महाराजांनी गंगा आणली म्हणून तिला भागीरथी म्हटलेलं आहे. भागीरथी गंगा. स्वामीजी महाराज गायन करतात, रामप्रभूच्या चरणाचं महात्म्य सांगतात. संत महात्मे त्या चरणाचंच महात्म्य सांगतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जेवढे जेवढे संत झाले सगळे संत त्या चरणाचं महात्म्य सांगतात. रामरक्षेमध्ये बुध कौशिक ऋषींनी त्या चरणाचं वर्णन केलं. संत वाणीला फार महत्व आहे. आपल्या बुद्धीमध्ये येईल चांगला विचार, येणार नाही असं नाही, येईल चांगला विचार. पण आधी जे संत होऊन गेलेले आहेत, ज्यांनी जगाला भक्तीचा संदेश दिलेला आहे, ज्ञानाचा संदेश दिलेला आहे, मग ते कुठल्याही धर्मातले असो, कुठल्याही देशातले असो, त्यांच्या वाणीला महात्म्य आहे. बुध कौशिक नावाचे ऋषी, त्यांची अद्भुत वाणी आहे. रामरक्षेच्या एका श्लोकामध्ये ते प्रार्थना करतात. श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामि. श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामि. श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि. श्रीराम चंद्र चरणो शरणं प्रपद्ये. श्रावण मास आरंभ झाला आहे आणि त्या श्रावण मासामध्ये ब्रह्म मुहूर्तामध्ये आपण प्रभूचं चिंतन करत आहोत. चतुर्मास आरंभ झालेला आहे. पंढरपुरामध्ये साधू संत या चतुर्मासामध्ये भगवत चिंतन करत असतात, कीर्तन करत असतात, शास्त्राचं प्रवचन करत असतात, धर्मचर्चा उदंड गायन करीत असतात. काशीला लोक निवास करतात, गंगा स्नान करतात, गंगा जल घेऊन विश्वनाथ भगवानचा अभिषेक करतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मोठा आनंद आहे.
परमात्मा सेवेची संधी प्राप्त झाली. बुध कौशिकजी महाराज रामप्रभूच्या चरणाचं चिंतन मनाने करावं, वाणीनं गुणगान करावं. हे मस्तक त्या परमात्म्याच्या चरणावर झुकावं आणि जीवानं मनुष्यानं त्या परमात्म्याला शरण जावं, रामप्रभूला शरण जावं. त्या चरणाचं महात्म्य वर्णन करतात स्वामीजी, गोस्वामी तुलसीदासजी महाराज, हे सुद्धा त्या चरणाचं महात्म्य सांगतात. भजमान राम चरण सुखदाई, जिहि चरणन से निकसी सुरसरी, शंकर जटा समाई. भगवतपदी म्हटलेला आहे गंगेला, कारण परमात्म्याच्या पदकमला जवळ तिचा जन्म झाला, चरणात जवळ तिचा जन्म झाला. सत्यलोकातली गंगा भगीरथ महाराजांनी पृथ्वी तलावर आणली. गंगेनं विचारलं होतं, भगीरथा, अरे लोक येतील, त्यांची पाप माझ्या प्रवाहामध्ये धुतील, त्या पापांचं मी काय करायचं? ती एवढी पाप मी कशी सांभाळायची? आणि भगीरथजी महाराजांनी भगवती गंगेला सांगितलं की हे माते, जे संत महात्मे तुझ्या प्रवाहामध्ये स्नान करतील तेव्हा तुझे सगळे पाप लया जातील. केवढं मोठं महात्म्य आहे, संताला केवढं मोठं महात्म्य दिलं आहे. जे सच्चरित्र आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये परमात्म्याला सोडून दुसरा विचारच नाही, ज्यांचं जीवन पूर्ण ईश्वरमय परमात्ममय झालेलं आहे, जे परमात्म स्वरूपच आहेत, त्या परमात्म्याला मोह पडतो त्या संतांचं दर्शन घेण्याचा. ते त्या संतांच्या मागे मागे चालतात, त्या संतांच्या चरणाची माती प्राप्त करण्याची इच्छा करत असतात, परमात्मा इच्छा करत असतात. एवढा ज्यांचा प्रभाव आहे. भरतखंडामध्ये जे जे संत झाले त्या त्या संतांनी गंगेचं महात्म्य वर्णन केलं. भजो मन राम चरण सुखदाई, जिना चरणन से निकसी सुरसरी, शंकर जटा समाई, शंकर जटा समाई. जटा शंकरी नाम परो है, त्रिभुवन तारण आई. जटा शंकरी नाम पर्यो है, त्रिभुवन तारण आई. त्या गंगेचं नाव पडलं जटाशंकरी. शिवभगवाननी कृपा केली, आपल्या जटेमध्ये तिला धारण केलं, म्हणून तिचं नाव झालं जटाशंकरी.
सुरसरी देव नदी. सरी म्हणजे नदी, सुर म्हणजे देव, देव नदी गंगा, सत्यलोकातली गंगा भगीरथी. जन्नू रूपी ऋषीची कृपा झाली म्हणून जान्हवी झाली. भगीरथाच्या तपश्चर्येनं प्रगट झाली म्हणून भागीरथी झाली. आणि प्रभूच्या चरणाजवळ प्रगट झाली म्हणून भगवतपदी झाली. भूतलावर आली, जगाला तारण्यासाठी आली. जिन चरणन की चरण पादुका भरत रह्यो लवलाई. अपने अंतकरण में भरत जी महाराज ने प्रभु रामचंद्र की चरण पादुकाएं धारण कर रखी है. उन चरण पादुकों का चिंतन करते हैं. भरत जी महाराज त्या चरण पादुकांचं चिंतन करतात. भरत जी महाराजांचा भाव फार वेगळा आहे, फार दिव्य भाव आहे. राम प्रभूवर भरत महाराजांचं जे प्रेम आहे ते अद्वितीय आहे. मातेच्या अंतकरणामध्ये स्वार्थ आला. मातेला भरतासाठी राज्य पाहिजे होतं, मातेला सुद्धा नको होतं. मातेचंही प्रेम रामप्रभूवरच होतं. पण कुसंगाचा प्रभाव जीवनामध्ये प्रगट झाला. त्याला प्रभाव काय म्हणावं, त्याला दुष्प्रभाव म्हणावं. संशयाचं विष, कलहाचं विष मंथरेनं पेरलं होतं. नाश करण्यासाठीच ती प्रगट झाली होती. बुद्धी हे कृतीचं केंद्र आहे. कृती आधी बुद्धीमध्ये उगवते. पाप कर्म करण्याचा संकल्प बुद्धीमध्ये उगवतो. कुसंग जर प्राप्त झाला तर तो संग परिपुष्ट होतो आणि परिपुष्ट झालेला तो कुसंग मग कृतीमध्ये उतरतो. ज्यांच्या संगतीमध्ये अंतकरणामध्ये दुर्भाव निर्माण होईल, बुद्धीमध्ये कुविचार निर्माण होईल, त्यांच्यापासून सावधान असलं पाहिजे. हे वाल्मिकी ऋषी सांगतात, स्वामीजी महाराज सांगतात. कुसंगती प्राप्त झाल्यानंतर कोणाचं अंतकरण न बदलेल, कुसंगाचा दुष्प्रभाव पडतोच. मंथरेनं कैकेयीच्या अंतकरणामध्ये दुर्भाव निर्माण केला, सहज केला. जेव्हा कैकेयीचा विवाह दशरथजी महाराजांच्या सोबत झाला तेव्हा कैकेयी महाराजांनी ही दासी सुद्धा आंधन दिली होती, कैकेयी सोबत पाठवली होती. लहानपणापासून कैकेयीचं संगोपन मंथरेनं केलं होतं. आणि जेव्हा कैकेयीच्या अंतकरणामध्ये मंथरेनं दुर्भाव निर्माण केला, कैकेयीनं स्वीकारलं नाही सुरुवातीला. मंथरा राजभवनामध्ये जात होती, मंगलवाद्य वाजत होते, सनई वाजत होती, चौघडा झडत होता, सगळं सुगंधित वातावरण होतं. अयोध्येच्या मंदिरामध्ये घंटानाद वाजत चालले होते, आरत्या होत होता. त्या आरत्यांचे मधुर स्वर वातावरणामध्ये विरघळत होते. सरयू नदीचा शांत प्रवाह, सरयू किनारी बसलेले योगी, महायोगी, ऋषी हे मंत्रोच्चार करत होते.
सगळं वातावरण मंगलमय होतं, पण त्या अमंगल अंतकरणाची ती मंथरा त्या राजभवनामध्ये चालत होती. चालता 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 कौशल्याजीच्या भवनाकडे निघाली. तिथे पाहिलं रामप्रभूला मंगल स्नान देणं सुरू होतं. कौशल्याजी मंगल स्नान देत होती. मंथरा तिथे आली. तो रमणीय सोहळा पाहिला. रामप्रभूला स्नान दिलं जात होतं. मंत्राचा उच्चार होता. सगळ्यांचे चेहरे फुललेले होते. प्रसन्नता होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर. मंथरा थबकली. थोडा वेळ पाहतच राहिली. काही क्षणांकरता तिच्या अंतःकरणामध्ये ही चांगला भाव निर्माण झाला. दुष्टांचंही अंतःकरण बदलत नाही असं नाही, पण ते क्षणिक असतं. तो भाव जास्त टिकत नाही. मंथरेच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला रामप्रभूला पाहून. अद्भुत स्वरूप आहे रामप्रभूचं. कौशल्याजी प्रभूला स्नान देत आहे. सरयू जलानं स्नान देत आहे. मस्तकावर गडवा रिचवला. अंगाला सुगंध लेपन केलेला आहे. त्या सुगंधाचा घमघमाट आहे सगळीकडे. प्रभू फार प्रसन्न आहेत. कौशल्याजीचा आनंद काय सांगावा. आणि मंथरेनं ते दृश्य पाहिलं. प्रभूचं स्नान झालं. अंग पुसलं. सुगंध अर्पण केला. रामप्रभूनं सुगंध धारण केला. कस्तुरी चंदनाचा तिलक रामप्रभूच्या मस्तकावर पुरोहितांनी दिला. सुंदर वस्त्र दिले. तो परमात्मा, तो रामचंद्र परमात्मा सुंदर दिसायला लागला. ओम तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबली. शब्द योजना पहा किती सुंदर आहे. बुध कौशिक ऋषीची बुद्धी रामप्रभूच्या स्वरूपामध्ये तल्लीन झालेली आहे. तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णा जिनांबरो हरी हरी. मंथरेनं उच्च स्वरामध्ये विचारलं, काय चाललं आहे? कशा करता हे अभ्यंग स्नान? हा आनंद कशासाठी? आणि दाशा सांगायला लागल्या, मंथरे तुला माहीतच नाही का? कैकेयी मातेच्या भवनातून बाहेर निघशील तेव्हा तुला कळेल ना. अगं मंथरे, अभिषेक होणार आहे रामप्रभूचा. रामप्रभू राजा होणार आहे. युवराज पदावर त्यांचा अभिषेक होईल. आता तर आपलं भाग्य उदयाला आलेलं आहे, म्हणून हा आनंद आहे. हे ऐकून मंथरा दचकली.
आणि लागे वेगे चालत गेली. तिला धड चालता येत नव्हतं. तिच्या पाठीवर कुबड होतं. लागे वेगे ती आली कैकईच्या भवनामध्ये. कैकई 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 हाक मारायला लागली. अगं कुठे आहेस कैकई? मंचकावर पडलेली होती कैकई. मंथरेनं हाक मारली, झोपली आहेस का? आता तर तुझं भाग्यच झोपणार आहे. कैकईनं डोळे उघडले. काय झालं मंथरे? तुला काही कोणी बोललं का? असा आक्रोश का करतेस? आणि मंथरेनं सगळा वृत्तांत सांगायला सुरुवात केली. कैकईनं आनंद प्रगट केला. गळ्यामधला कंठा काढला, तो मंथरेकडे फेकला. मंथरेनं तो झेलला, तो भिरकावून दिला. मंथरा म्हणायला लागली, तू आई आहेस का कोण आहेस? तुझ्या पुत्राला प्राप्त होणारं वैभव चाललं आहे आणि तू आनंद करतेस. रामाच्या अभिषेकाबद्दल आनंद तुला होतो. भरताचा तू विचार काय केला? राज्याचा अधिकारी भरत नाही का? मंथरा प्रश्न करायला लागली. मातेचं कर्तव्य सांगायला लागली. विष कालवलं अंतकरणामध्ये. दुर्बुद्धी प्राप्त झाली. कैकेयी म्हणायला लागली, सांग आता काय करावं? तू सांगशील ते करीन. तू म्हणशील की या कोरडी विहिरी, ही कोरडी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये उडी टाक, तर मी उडती सुद्धा टाकेन. तू म्हणशील की जंगलामध्ये, वनामध्ये, वणव्यामध्ये प्रवेश कर, तर वणव्यामध्ये प्रवेश करीन. तू जे म्हणशील ते करीन. आणि मग मंथरेला खात्री झाली की आता कैकेयी सांगितलेलं करेल. आणि मग मंथरेनं सांगितलं. दुष्कर्माचा उपदेश मंथरेनंच केला. हे कैकेयी, आता मी सांगितलेलं तू ऐकावं. ते 2 वरदान जे तुला शंभरासुराच्या युद्धामध्ये प्राप्त झाले होते, ते 2 वरदान तू आता मागावे. देव आले होते. दशरथजी महाराजांना विनंती केली होती. दशरथजी महाराज, स्वर्गावर आक्रमण झालेलं आहे, विजय मिळत नाही, आमची मदत करा. ब्रह्मदेवानं आम्हाला पाठवलं, तुम्हीच आमचं रक्षण करू शकता. दशरथजी महाराजांनी मान्य केलं. आपलं सैन्य घेऊन निघाले. कैकेयी नटून थटून आली. कैकेयीनं विनंती केली, हे नाथ मला सोबत येऊ द्या. दशरथजी महाराज म्हणाले, स्त्रियांचं तिथे काम नाही, युद्ध प्रसंग आहे. कैकेयी माता म्हणाली की मी कुठेतरी आपल्या उपयोगी पडेल. ना इलाज झाला. राणीवर प्रेमच तेवढं होतं. सोबत घेतलं. स्वर्गलोकाला गेले. दैत्यांचं जे आक्रमण होतं ते थोपवलं. देवांना आश्वस्त केलं. देवांना विजय मिळायला लागला. शंभरासुरानं बाण सोडला. दशरथजी महाराजांच्या रथाच्या चाकाला लागला. ती खीळ जी होते, रथचक्राला जी खीळ होती, त्या खिळेला तो बाण लागला. ती खीळ उसळली, गळून पडली. रथाचं चक्र आता खाली पडणार. कैकेयीनं हे पाहिलं. आपला हात त्या खिळेच्या जागी कैकेयी मातेनं ठेवला. युद्ध अखंड सुरू राहिलं. दैत्य पराजित झाले. देवांना जय मिळाला. दशरथजी महाराजांनी पाहिलं, कैकेयीचा हात रक्तबंबाळ. हे कसं झालं? चौकशी करायला लागले. सगळा वृत्तांत लक्षात आला. दशरथजी महाराज म्हणाले, कैकेयी तुला 2 वरदान देतो, माग. कैकेयी महाराणी म्हणाली,
की महाराज मला आत्ता वरदान नको, जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मागेल. मंथरेनं स्मरण करून दिलं, ही वेळ आलेली आहे वरदान मागण्याची. पहिल्या वरदानानं भरतजी महाराजांना राज्य मागायचं. दुसऱ्या वरदानानं राम प्रभूला 14 वर्षाचा वनवास मागायचा. आणि जेव्हा रात्रीच्या वेळेला दशरथजी महाराज कैकईच्या भवनामध्ये आले, ते भवन अस्तव्यस्त पाहिलं. समोर दाशा मान खाली घालून उभ्या होत्या. त्यांना विचारलं, महाराणी कुठे आहे? त्यांनी अंगुली निर्देश केला, बोट दाखवलं आणि महाराज त्या कोप भवनामध्ये गेले, ज्या ठिकाणी रुसून बसली होती कैकई. सगळे अलंकार फेकून दिले होते, केस विस्कटलेले होते, चेहरा उग्र झालेला होता. रडून रडून डोळ्याचं जे काजळ आहे ते काजळ गालावर पसरलं होतं. दशरथजी महाराज कैकईच्या जवळ गेले, खांद्याला स्पर्श करून उठवण्याचा प्रयत्न केला. कैकईनं तो हात झटकला. महाराजांनी हे उग्र रूप पाहिलं. हे सगळं कशासाठी? एवढ्या आनंदाचा प्रसंग आहे, तुला तर फार मोठी आनंदाची बातमी द्यायला आलो आहे. उद्या ब्रह्ममुहूर्तामध्ये राम चंद्राचा राज्याभिषेक आहे. त्याला युवराज पदावर अभिषेक होईल. सगळी तयारी झालेली आहे. सप्त नद्यांचं जल आणल्या गेलेलं आहे. सगळ्या दुर्लभ वस्तू प्राप्त झालेल्या आहेत. मंत्रवान पुरोहितांना निमंत्रित केलेलं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये तो सोहळा आरंभ होईल. मोठा आनंदाचा क्षण आहे. अयोध्येचं भाग्य उजयाला येणार आहे. हे शब्द ऐकले, उग्रपणे कैकई बोलायला लागली. राम तुमचा पुत्र आहे, भरत तुमचा पुत्र नाही का? राज्य रामालाच का, भरताला का नाही? ही योजना आहे. भरत आणि शत्रुघ्नला मातुलगृही पाठवून दिलं. तो इथे हजर नसताना हे सगळं तुम्ही करत आहात. तुमच्या मनामध्ये कौशल्यानं कपट निर्माण केलेला आहे, भेद निर्माण केलेला आहे. दशरथजी महाराजांवर आघात करायला लागली. शब्दांचे आघात, एकापेक्षा एक भयंकर शब्द, एकापेक्षा एक कठोर शब्द. कठोर बोलणं शिकवावं लागत नाही, सहज येतं. पण धर्मशास्त्राचं बोलणं शिकावं लागतं, ते समजून घ्यावं लागतं, त्याचं रहस्य लक्षात घ्यावं लागतं. शब्दाला अर्थामुळे प्रतिष्ठा आहे. त्या शब्दामध्ये दडलेला जो अर्थ आहे त्याच्यामुळे त्या शब्दाला प्रतिष्ठा आहे. तो शब्द संपन्न आहे. तो शब्द अमृत आहे, तो शब्द विष आहे. तो शब्द धीर देणारा आहे, तो शब्द अधीर करणारा आहे. तो शब्द प्रेमाचा स्पर्श आहे. तो शब्द उग्रतेचा आघात आहे. शब्दाचं हे महात्म्य, हे रहस्य बोलणाऱ्यानं लक्षात घेतलं पाहिजे. माझे शब्द काय आहेत? शब्द निखारे होऊ नये. अग्नीमधले जळजळते लाल रंगाचे निखारे असे शब्द होऊ नये. आणि ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये असे शब्द निखारे झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये दुःखाला पारावार नाही. कसं बोलावं हे शास्त्र आहे. मित्रानं मित्राशी कसं बोलावं, मित्रांनी मित्राशी कसं वागावं. रामकथेमध्ये हे सगळे दिव्य संदेश आहेत. प्रत्येक प्रसंगामध्ये दिव्य संदेश आहे.
दिव्यतेचं शास्त्र आहे, जीवनाचं शास्त्र आहे रामचरितमानस. 2 वरदान मागितले, कैकईनं मागितले. फार अंतकरण कठोर आहे. महाराजांनी ते दिले. रामप्रभूला संदेश मिळाला. रामप्रभूला मान्य केलं. रामप्रभूंनी फार उदार अंतकरणाने मान्य केलं. विचलित झाले नाही. ज्या दिवशी अभिषेक होणार होता त्याच दिवशी वनवासाला निघून गेले. फार सुंदर प्रसंग आहे. किती सांगावे, कसे सांगावे. गोस्वामीजी महाराज मनाला उपदेश करतात की त्या रामप्रभूच्या चरणाचं चिंतन करावं. श्रीराम श्रीराम भजमान राम चरण सुखदाई. जेहि चरणन से निकसी सुरसरी शंकर जटा समाई. जटा शंकरी नाम पर्यो है त्रिभुवन तारण आई. त्रिभुवन तारण आई. जिन चरणन की चरण पादुका. जिन चरणन की चरण पादुका. भरत रयो लवलाई. अंतकरणामध्ये धारण केली त्या प्रभूची चरण पादुका. अयोध्येचं राज्य सांभाळलं एखाद्या प्रामाणिक सेवकानं जसं सांभाळावं तसं सांभाळलं. रक्षण केलं अयोध्येचं. सिंहासनावर त्या पादुका ठेवल्या आणि त्या पादुकांना विचारून राज्याचा कारभार करायला लागले. स्वतः तिथे राहिले नाही, अयोध्येमध्ये राहिले नाही, राजभवनामध्ये राहिले नाही. राजभवनामध्ये जे सुख आहे त्याचा उपभोग घेतला नाही. फार दिव्यता आहे. जगामध्ये भाऊ पाहावे असे बंधू सापडत नाहीत. हे फार मोठं प्रमाण आहे, उच्च प्रमाण आहे. चित्रकूटावर गेले होते पादुका आणण्यासाठी. मातुल गृहावरून जेव्हा परत आले अनेक प्रसंग झाले. अंतिम संस्कार झाला महाराजांचा. भरत महाराजांनी राज्याचा स्वीकार केला. वसिष्ठ गुरूंनी समजवलं, कौशल्या मातेनी समजवलं की तुम्हाला प्राप्त झालेलं आहे राज्य, बसा सिंहासनावर, करा राज्य. नकार दिला. सिंहासनाचा अधिकार माझ्या बंधूचा आहे, माझ्या परमात्म्याचा आहे. तोच माझा माता आहे, तोच माझा पिता आहे, तोच काही सगळा आहे माझ्यासाठी. हरी हरी. लखनलालजीचा जसा भाव आहे तसाच भाव भरतजी महाराजांचा आहे. माता राम मत्पिता रामचंद्र. माता रामो मत्पिता रामचंद्र.
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालु नान्य जाने न जाने। माझे माता रामचंद्र आहेत, माझे पिता रामचंद्र आहेत, रामचंद्र सर्वस्व आहेत, रामचंद्र माझे स्वामी आहेत, रामचंद्र माझे सखा आहेत। स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालु। सगळं काही तो परमात्माच आहे माझ्यासाठी, त्या परमात्म्या विना मला दुसरं काही माहित। नान्यम जाने चैव नान्यम जाने नैव जाने न जाने। दुसरं मला काहीही माहिती नाही, मला केवळ तो परमात्माच माहित आहे। हा श्रद्धाभाव आहे, हा बुधकोशिक ऋषीनं प्रगट केलेला आहे, हाच लक्ष्मणजी महाराजांचा आहे, हाच भाव भरतजी महाराजांचा आहे। अयोध्येचं सैन्य घेऊन जेव्हा भरतजी महाराज निघाले, गुरुला घेऊन, मातांना घेऊन, आणि जेव्हा चित्रकूटाच्या जवळ आले, मंदाकिनी नदीच्या पलीकडे आले, एका पर्वत शिखरावर उभे राहून पाहत राहिले, थांबले। पर्वत शिखराकडे रामप्रभू स्फटिक शिलेवर बसले होते। पर्वत शिखरावर धुराडा दिसला, रामप्रभू पाहायला लागले। लक्ष्मणजी महाराजांच्या लक्षात आलं, भराभरा लक्ष्मणजी महाराज त्या शाल्व वृक्षावर चढले आणि तिथून पाहायला लागले। वाल्मिकी ऋषी वर्णन करतात, अंतःकरणामध्ये प्रगट झालेल्या भावांचं वर्णन करतात। आणि जेव्हा लक्ष्मणजी महाराजांनी पाहिलं, निरखून पाहिलं, तर इक्ष्वाकू वंशाची ध्वजा दिसली। इक्ष्वाकू वंशाचं जे ध्वजेवरचं चिन्ह दिसलं, आणि ते पाहता बरोबर भरभर खाली उतरले। राम प्रभूला म्हणाले की हे राम प्रभू, भरत आला आहे। राम प्रभूनं प्रश्न केला, भरत, माझा भरत आला आहे? होय, तुमचा भरत आलेला आहे, आणि तसा नाही आला, सैन्य घेऊन आलेला आहे, तुमचं पारिपत्य करणार आहे, तुम्हाला मारून टाकणार आहे, आणि अयोध्येचं निष्कंटक राज्य भोगणार आहे। त्याचा हेतू काही बरोबर नाही। रामप्रभूनं लक्ष्मणजी महाराजांना शांत केलं। क्रोध आला, फार संयम आहे लक्ष्मणजी महाराजांमध्ये, तेजस्वी चरित्र आहे, धीरोदात्त चरित्र आहे। जेव्हा जेव्हा प्रसंग आलेला आहे, तेव्हा तेव्हा लक्ष्मणजी महाराजांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेले भाव प्रगट केले आहेत, प्रगट बोललेले आहेत, मनामध्ये ठेवता नाही येत त्यांना। ते उग्र बोलतात, पण धर्मच बोलतात। फार दिव्य चरित्र आहे। वाल्मिकी ऋषीनं लक्ष्मणजी महाराजांच्या स्वभावाचं फार सुंदर वर्णन केलं आहे। रामप्रभूनं लक्ष्मणजी महाराजांना शांत केलं। लक्ष्मणा, भरताच्या अंतःकरणामध्ये ब्रह्मदेवाचं पद जरी मिळालं
तरीही हीन भाव निर्माण होणार नाही. हा विश्वास आहे. हा विश्वास फार महत्वाचा आहे. भरतजी महाराजांबद्दल रामप्रभूच्या अंतःकरणामध्ये असलेला विश्वास फार महत्वाचा आहे. मनुष्याचं जीवन विश्वासाशिवाय चालू शकत नाही. एखादा प्राकृत मित्र जरी असला, प्राकृत हा शब्द या करता वापरला की कोणासाठीही आपण मित्र हा शब्द वापरतो. त्याचा काही स्वार्थ, त्याचं काही भलं होण्यासाठी तो आपल्या जवळ आलेला आहे, ते साध्य झालं की मग तो काही आपला नाही. असा जो मित्र असेल प्राकृत मित्र, तो प्राकृत मित्र ही त्याच्यावरही विश्वास ठेवावाच लागतो. त्यालाही विश्वास ठेवावाच लागतो. विश्वासाशिवाय जग चालत नाही, विश्व चालत नाही. पतीचा पत्नीवर विश्वास, पत्नीचा पतीवर विश्वास, मित्राचा मित्रावर विश्वास, आप्तांचा आप्तांवर विश्वास. विश्वासाचं सूत्र आहे. धर्म असो का अधर्म असो, जगातले सगळे सत्कर्म दुष्कर्म याच्या ठिकाणी विश्वासाची गरज पडते. सत्याच्या आधाराशिवाय असत्य सुद्धा उभं राहत नाही. जगातले व्यवहार करत असताना असत्य बोलणारे लोक, असत्य आचरण करणारे लोक आधार सत्याचा घेत असतात. मी सत्य बोलत आहे असं दाखवत असतात, ते असत्यच आहे. ज्याला ते असत्य लपवून सत्य दाखवतात त्यांच्या हे लक्षात आलेलं असतं की यांनी आधार सत्याचा घेतलेला आहे, पण आचरण मात्र असत्य आहे. सत्याशिवाय जगत चालणार नाही. रामप्रभू सत्यसंध आहेत, कृपावंत आहेत, अंतकरण फार प्रेमळ आहे, उदार अंतकरण आहे. उदाराणाम शिरोमणी. शांत केलं लक्ष्मणजी महाराजांना. लक्ष्मणा घाई करू नको. भरतच्या अंतकरणामध्ये तसा भाव निर्माण होणार नाही. हे लक्ष्मणा, अरे त्याला ब्रह्मपद जरी मिळालं, सगळ्या विश्वाचं साम्राज्य जरी मिळालं, तरी तो ते स्वीकार करणार नाही. शांत झाले लक्ष्मणजी महाराज. भरतजी महाराजांनी रामप्रभूला त्या स्फटिक शिलेवर बसलेलं पाहिलं. ज्यांना ती स्फटिक शिला पाहण्याची इच्छा आहे त्यांनी जाऊन यावं, चित्रकूटला जाऊन यावं, त्या स्फटिक शिलेचं दर्शन करावं. मंदाकिनीच्या किनारी ती स्फटिक शिला आहे. रान फुलांचे आभूषण केले होते रामप्रभूनं त्या शिलेवर बसून, आणि श्री सीताजींना त्या पुष्प आभूषणाने सजवलं होतं. आणि आजही तिथे गेल्यानंतर तोच भाव अंतकरणामध्ये निर्माण होतो. हरी धावत आले भरतजी महाराज. रामप्रभू धावत गेले आणि मंदाकिनीच्या त्या कलकल वाहणाऱ्या प्रवाहाच्या जवळ दोनही भावांची भेट झाली. तो प्रसंग शास्त्र पुराणांमध्ये वर्णन केलेला आहे. फार अद्भुत आहे हे सगळं. कथा श्रवण करताना आपलं अंतकरण अगदी मोकळं करून ठेवायला पाहिजे. जे जे सांगितलं जात आहे ते ते पाहिलं पाहिजे. वक्ता कसाही असो, गुणवान असो का नसो, पण जो कथाभाग वर्णन केला जात आहे ते दृश्य पाहण्याची भावना करावी. त्या ठिकाणी स्वतःला घेऊन जावं.
तद्रूप व्हावं, एक रूप व्हावं. वसिष्ठ ऋषी आले, तीनही महाराण्या आल्या, सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या. रामप्रभू श्री सीताजींनी गुरुचं वंदन केलं, सोबत आलेल्या ऋषीमुनींचं वंदन केलं, सुमंत्र जे महामंत्री होते त्यांचं वंदन केलं, कैकेयी मातेचं पहिल्यांदा वंदन केलं, सुमित्रा माता, कौशल्या माता सगळ्यांचं वंदन केलं. सगळे त्या चित्रकूटावर विसावले. फार रम्य परिसर आहे. रामायणाचे ते प्रसंग जसे आजही तिथे प्रत्यक्ष आहेत. तिथे गेल्यानंतर ते स्पंदन अनुभवाला येतात. त्या मंदाकिनीचा शांत नितळ प्रवाह, इतका नितळ की आपलं प्रतिबिंब त्या प्रवाहामध्ये पाहावं. आजही या कलियुगामध्ये अनुसया घाट जिथे आहे, जिथे मंदाकिनी प्रगट झालेली आहे, तिथे ती स्वच्छ निर्मळ, अगदी आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहावं इतकी निर्मळ आहे. बोलणं झालं. भरतजी महाराजांना सगळ्यांनी समजावून सांगितलं. जनकजी महाराज तिथे आले. सगळ्या परिवाराची इच्छा आहे अयोध्येमध्ये जे दुःखद प्रसंग निर्माण झाले, आता त्यातून सावरलं पाहिजे, पुढचा मार्ग शोधला पाहिजे, अयोध्येला सांभाळलं पाहिजे. ही विनंती केली. गुरुने विनंती केली, जनकजी महाराजांनी विनंती केली, संत महात्म्यांनी विनंती केली. पण राम प्रभूचा हट्ट आहे, पितृवचन सत्य केलं पाहिजे, सत्य प्रतिष्ठित केलं पाहिजे. कृतीमध्ये संस्कार हे कृतीमध्ये प्रतिष्ठित झाले पाहिजेत. आपल्या कृतीमध्ये, आपल्या आचरणामध्ये धर्म प्रतिष्ठित झाला पाहिजे. धर्म या शब्दाला अर्थ आल्याशिवाय तो पूर्ण नाही होत. त्या अर्थामुळे त्या धर्माचं स्थान उच्च झालेलं आहे. शब्द मंत्र होऊन जातात जेव्हा अर्थ त्यांच्यामध्ये प्रतिष्ठित होतो. रामप्रभूंनी परत जाण्यास नकार दिला. भरतजी महाराजांनी राज्य सिंहासन स्वीकारण्यास नकार दिला. उपाय काय करावा, सगळे चिंतेमध्ये पडले. आणि शेवटी संत महात्म्यांच्या वाणीमध्ये आलं की ठीक आहे, भरतजी महाराज सांगतील तसं करू. भरतजी महाराजांनी उपाय सुचवला की हे प्रभू, आपल्या चरण पादुका द्या. त्या चरण पादुका मी नेऊन अयोध्येच्या सिंहासनावर प्रतिष्ठित करीन आणि त्यांना विचारून अयोध्येचं कार्य करेन. आणि रामप्रभूंनी त्या पादुका काढून दिल्या. ते दृश्य इतकं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. भक्ताच्या अंतकरणातला भाव आहे. एक महिला दवाखान्यामध्ये गेली चेन्नईला. त्यावेळेला त्या चेन्नईचं नाव मद्रास होतं. आणि परीक्षण केलं. वय झालेलं होतं, 70 ओलांडली होती. आणि तपासाअंती त्या तज्ञ डॉक्टरांनी कॅन्सर डिक्टेट केला. त्यांनी सांगितलं तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, and that also blood cancer. Your days are limited in the world. सगळा परिवार आक्रोश करायला लागला. फार संपन्न परिवार होता, फार शिकलेल्या लोकांचा परिवार होता, फार प्रेमळ परिवार होता. सगळे म्हणायला लागले वी नीड ग्रँडमा. हर इम्पॉर्टन्स नाउ ओनली वी नो.
आता कुठे लक्षात आलं तिचं महात्म्य. नाऊ वी नीड ग्रँडमा. सगळे दुःखी झाले. फार मोठ्या मोठ्या पदावर काम करत होते घरातली माणसं, पण ती माता मात्र दुःखी नाही झाली. त्या मातेनं सगळ्यांना शांत केलं. त्या मातेनं सांगितलं, इट इज ऑल राईट दॅट कॅन्सर इज डिक्टेटेड. इट इज द विल ऑफ गॉड. आय एम रेडी टू फेस. यू डोंट वरी. बट आय रिक्वेस्ट यू नाव, whatever treatment you want to give me, I will take. There is no problem. I am not opposing the treatment. I will take the treatment. But my one thing you have to accept. Allow me to live lonely. I want to live alone. I want to think about God. Family accepted. A separate room was given. Nobody was going in that room. There was no disturbance. When she wanted, for little time, small time, she came out, met everybody, did not speak a word, just folded hands. They all saw her. Every day her face was changing. Every day they saw her. She was changed. Different type of shining was seen on her face. तेज दिसायला लागले. Treatment was going on. For a short time they were seeing grandma, but they were not getting chance to speak with her. Some months passed. After some months, she gave a book which she had written herself, The Praise of God. भगवंताची स्तुती. मृत्यू येण्यापूर्वीच ती माता परम शांत तयार झाली होती. After that she lived for some time. Every day of her life she composed some poem, praise to the Lord. आपलं जीवन शांत झालं. भगवत चिंतनानं जीवन शांत होतं. जगामध्ये जीवन अशांत होतं. ज्यांच्या जवळ आपण शांती शोधायला जावं तेच अशांत असतात. त्यांच्या जीवनामध्ये अशांती आहे. द पर्सन हिमसेल्फ इज नॉट ॲट पीस. व्हॉट पीस ही कॅन गिव्ह. जो मनुष्य स्वतःच शांत नाही तो दुसऱ्याला काय शांती देणार आहे. भरतजी महाराजांनी जी विनंती केली ती सगळ्यांनी मान्य केली. सगळा समाज भरतजी महाराजांना मान्य करायला लागला, जयघोष करायला लागला. रामप्रभूनं पादुका काढून दिल्या. भरतजी महाराज त्या पादुका घेऊन आले. सगळा तो अयोध्येचा समाज अयोध्येला परत आला. राजसिंहासनावर त्या पादुका ठेवल्या. त्या पादुकाचं पूजन केलं. पादुकेची आज्ञा घेऊन मंत्र्यांना राज्य कारभाराच्या आज्ञा दिल्या. कौशल्या मातेचं दर्शन घेतलं. कौशल्या मातेला विनंती केली, हे माता, मी आता नंदीग्रामला जातो. सरयू नदीच्या पलीकडे एक छोटस ग्राम, तिथे जातो. मी तिथे निवास करणार आहे आणि तिथून दररोज येणं जाणं करेल. माझं कर्तव्य करण्यासाठी मी अयोध्येमध्ये उपस्थित होईल. त्या अयोध्येमध्ये गेल्यानंतर, तिथे भ्रमण केल्यानंतर मनामध्ये भाव निर्माण होतात की इथेच माझे रामप्रभू राहिलेले आहे. या अयोध्येमध्येच माझ्या रामप्रभूचे चरण या भूमीला लागलेले आहेत. ही भूमी फार पवित्र आहे.
त्या भूमीवर चालण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. माझ्या प्रभूनं दिव्य असं चरित्र या अयोध्येमध्ये केलेलं आहे. असा दिव्य भाव अंतःकरणामध्ये निर्माण होतो. अंतःकरणामध्ये तो भाव म्हणजे सौंदर्य आहे. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये भावाचं सौंदर्य प्रगट झालं पाहिजे. ते सौंदर्य श्रेष्ठ आहे. कौशल्या मातेच्या दर्शनाला भरतजी महाराज जेव्हा गेले तेव्हा भरतजी महाराजांना विनंती केली, माते आता मला आज्ञा दे. कौशल्या माता म्हणाली, तू कुठे राहणार आहेस? भरतजी महाराज म्हणाले, मी नंदीग्रामला राहणार आहे. सरयू नदीच्या पलीकडे एक छोटस निवासस्थान निर्माण केलेलं आहे, तिथे मी राहणार आहे. माझे प्रभू वनामध्ये राहतात. माझ्या प्रभूपेक्षा माझं स्थान श्रेष्ठ असायला नको. माझे प्रभू कोणत्याही प्रकारचा भोग स्वीकारत नाही, कंद मुळ खाऊन राहतात. हे माते, मी सुद्धा तेच केलं पाहिजे. कौशल्या मातेनं विनंती केली, भरत भोजन तयार आहे. माझ्या अंतःकरणात इच्छा आहे की तुला जेवू घालावं, माझ्या हाताने तुला जेवू घालावं. भरतजी महाराजांनी कौशल्या मातेचे चरण धरले. कौशल्या मातेच्या चरणावर मस्तक ठेवलं. मातेला विनंती केली, मला आग्रह करू नकोस माते. राजभवनातले मिष्टान्न माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी तर कंदमुळच आहेत जे माझे प्रभू ग्रहण करतात. जे माझे प्रभू ग्रहण करू शकत नाही ते मी कसं ग्रहण करावं? भरतजी महाराजांनी कौशल्य मातेच्या चरणावर मस्तक ठेवलं. कौशल्या मातेच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले. भरतजी महाराजांच्या मस्तकावर ते अश्रू पडले. दिव्य चरित्र आहे भरतजी महाराजांचं. एकांतामध्ये राहणं आणि वैराग्य धारण करणं सोपं आहे, पण राजभवनामध्ये राहून राजाचं कार्य करून वैराग्य धारण करणं फार अवघड आहे. आणि ते दृश्य वाल्मिकी ऋषीनं भरतजी महाराजांच्या स्वरूपामध्ये रामायणामध्ये प्रत्यक्ष प्रगट केलेलं आहे. हरी श्रीराम चंद्र चरणो मनसा स्मरामि. श्रीराम चंद्र चरणो वचसा गृणामि. श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि. श्रीराम चंद्र चरणो शरणं प्रपद्ये. श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे
ओम नमो नारायण। ओम नमो नारायण।